Hello friends, yesterday we are starting the new subject of Transfer of Property Act. This act is passed in the year of 1882. This act is mainly deals with immovable property which is transferred from one person to another person. This some provisions in this act is also deals with movable property like gift. ओके, काल आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट शिकवायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण काल पाहिलं की हा ऍक्ट मेनली इमूवेबल प्रॉपर्टीशी डील करतोय. त्यातील काही प्रोव्हिजन या मूवेबल प्रॉपर्टीला देखील लागू होतात, जसं की गिफ्ट. आपण काल या ऍक्टचा स्कोप देखील पाहिलेला आहे. सो टुडे वी विल डिस्कस द डेफिनेशन पार्ट. ओके, section 3 discuss with the three important definitions. One is immovable property, second is testamentary instrument, and third is how the instrument is attested. Okay, before we are discussing section 3, we must know that this act is commenced from the date of 1st July 1882. 1 जुलै 1882 मध्ये हा ऍक्ट लागू करण्यात आला. ओके, नाउ वी विल डिस्कस द सेक्शन 3. आपल्याला हे कळालं की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट हा मेनली इमूवेबल प्रॉपर्टीशी डील करतो. हे आपण कालपासून आपण ते पाहत आहोत की this act is mainly deals with immovable property. But what is included in immovable property? Immovable property मध्ये नक्की कशाचा समावेश केला जातो? काय आहे immovable property? याची डेफिनेशन ही सेक्शन 3 मध्ये दिलेली आहे. ओके, टीपी ची सेक्शन 3 ची डेफिनेशन काय सांगते बघा. Immovable property does not include standing timber, growing crops and grass. सेक्शन 3 मध्ये इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये काय इन्क्लूड केलं जात नाही एवढंच सांगितलेलं आहे. इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये स्टँडिंग टिम्बर, ग्रोइंग क्रॉप्स और ग्रास या तीन गोष्टींचा समावेश होत नाही. एवढं होतं आपल्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या सेक्शन 3 मध्ये दिलेलं आहे. सेक्शन 3 सब क्लॉज 1. ओके, इथं मी लिहून ठेवतो. सेक्शन 3 सब क्लॉज 1 मध्ये आपल्याला हे सांगितलेले आहे इमूवेबल प्रॉपर्टीची डेफिनेशन. बट देयर इज द क्वेश्चन अराइज दॅट व्हॉट इज इन्क्लूड इन इमूवेबल प्रॉपर्टी. इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये काय समाविष्ट होत नाही हे सांगितलंय. बट ऍक्च्युअली व्हॉट इज इन्क्लूड इन इमूवेबल प्रॉपर्टी, that is said in section 3 subsection 26 of general clauses act. General clauses act च्या section 3 subsection 26, section 3 subsection 26 मध्ये immovable property मध्ये काय इन्क्लूड केलंय हे आपल्याला सांगितलेलं आहे. इथे बघा, immovable property include first land, benefits arises out of land, and third things attached to earth. म्हणजे तीन गोष्टींचा समावेश इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये होतो. एक लँड, जमिनीचा समावेश होतो. सेकंड बेनिफिट्स अरायजेस आउट ऑफ लँड, जमिनीपासून तुम्ही जे काही बेनिफिट्स तुम्हाला मिळत आहेत त्या बेनिफिट्सचा समावेश देखील लँडच्या डेफिनेशन मध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर थिंग्स अटॅच टू अर्थ, जमिनीला ज्या काही गोष्टी अटॅच आहेत त्यांचा समावेश देखील इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये केला जातो. थिंग्स अटॅच टू अर्थ या पॉइंटचे 3 सब पॉइंट पडतात. ते म्हणजे थिंग्स रूटेड इन अर्थ. इथे बघा, थिंग्स अटॅच टू अर्थ इन्क्लूड्स फर्स्ट थिंग्स रूटेड इन अर्थ, जमिनीमध्ये जे काही रूटेड आहे म्हणजे जे काही जमिनीला रूटेड म्हणजे आपण म्हणू शकतो की रूटेड इन अर्थ, ज्याची मुळं, रूटेड म्हणजे मुळं, ज्यांची मुळे ही जमिनीमध्ये आहेत
जसं की ट्रीजचा समावेश ह्या थिंग्स रूटेड इन अर्थ मध्ये केला जातो. सेकंड, थिंग्स एम्बेडेड इन अर्थ वॉल्स, जसे की एखाद्या घराच्या भिंती वगैरे असतात तर त्यांचा समावेश थिंग्स एम्बेडेड इन अर्थ मध्ये केला जातो. थर्ड पॉइंट इज थिंग्स अटॅच टू व्हॉट इज एम्बेडेड. एम्बेडेड म्हणजे वॉल झालं आपली. आपण सेकंड पॉइंट मध्ये पाहिलं थिंग्स एम्बेडेड इन अर्थ म्हणजे वॉल्स, भिंती. त्या भिंतींना जर का काही अटॅच केलेलं असेल, फॉर अटॅच टू व्हॉट इज एम्बेडेड, थिंग्स अटॅच टू व्हॉट इज एम्बेडेड म्हणजे त्या भिंतीला जर तुम्ही एखादी विंडो केली बरोबर, तर त्या विंडोचा समावेश देखील इमूव्हेबल प्रॉपर्टी मध्ये केला जातो. कारण थिंग्स अटॅच टू व्हॉट इज एम्बेडेड म्हणजे भिंती असतात, भिंतीला आपण एखादी वॉल वगैरे ठेवतो, विंडो वगैरे ठेवतो, तर त्या विंडोचा समावेश देखील इमूव्हेबल प्रॉपर्टी मध्ये केलेला आहे. अशा प्रकारे इमूव्हेबल प्रॉपर्टी मध्ये या गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे इमूव्हेबल प्रॉपर्टीची शॉर्ट नोट आली तर त्यामध्ये सेक्शन 3 सबसेक्शन 1 तर यायलाच पाहिजे. या व्यतिरिक्त सेक्शन 3 सबसेक्शन 26 चे जनरल क्लॉजेस ऍक्ट देखील येणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त सेक्शन 3 मध्ये इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या रिलेटेड काही पॉइंट सांगितले आहेत एक्सप्लेनेशन मध्ये, ते आपण पाहूया. हे मी पुसून घेतो. तर यामध्ये पहिला पॉइंट काय सांगतो बघा, एक सेकंड. ओके, फर्स्ट पॉइंट काय आहे त्या म्हणजे या डेफिनेशनच्या पुढे मी ते आता एक एक पॉइंट लिहितो शॉर्ट मध्ये, ते देखील तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. पहिलं काय, ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू इमूव्हेबल प्रॉपर्टी इफेक्टेड बाय रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंट. इमूव्हेबल प्रॉपर्टीचं जे काही ट्रान्झॅक्शन होतं बाय सेल म्हणा किंवा एक्सचेंज म्हणा किंवा गिफ्ट म्हणा किंवा कसंही, ते काही ट्रान्झॅक्शन होत आहे ते रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंट असणं गरजेचं आहे. ओके, सो फर्स्ट पॉइंट इज रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंट. Transaction of immovable property effected by registered instrument. Registered instrument. सॉरी. सो फर्स्ट पॉइंट काय आहे की म्हणजे हे इमूव्हेबल प्रॉपर्टीच्याच पॉइंट मध्ये आहे की ट्रान्झॅक्शन ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी इज इफेक्टेड बाय रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंट. इमूव्हेबल प्रॉपर्टी तुम्हाला जर का ट्रान्सफर करायची आहे तर ती फक्त रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंटने ट्रान्सफर करावी लागते. सेकंड काय, एनी पर्सन एक्वायर सच प्रॉपर्टी शॅल बी डीम्ड टू हॅव नोटीस ऑफ सच इन्स्ट्रुमेंट from the date of registration on through his agent or through his agent. म्हणजे काय, notice shall be given, नोटीस ते मी नोटीस लिहून ठेवतो शॉर्ट पॉइंट मध्ये. म्हणजे काय, एखादं प्रॉपर्टी ही सेल, आता फॉर एक्झाम्पल सेल धरूया, एखादी प्रॉपर्टी एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला विकली, सेल झालं, परफेक्ट, तर ते रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंट असणं गरजेचं आहे. सेकंड काय सांगतो, रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंट झालं तर त्याची नोटीस देणं, पब्लिश करणं गरजेचं असतं. ओके, तर ते रायटिंग मध्ये ती नोटीस असणं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी ते रजिस्टर्ड झालं इन्स्ट्रुमेंट
त्या दिवसापासून त्याने लवकरात लवकर ती नोटीस देणं गरजेचं असतं. तो ती नोटीस स्वतः देऊ शकतो तो माणूस किंवा त्याच्या एजंट मार्फत. दिस नोटीस इज गिवन ईदर बाय हिम. ओके, म्हणजे याच्यात आपण दोन पॉइंट ह्याच्यामध्ये आपण दोन पॉइंट इन्क्लूड केलेले आहेत. एक, नोटीस देणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे, नोटीस दिली पाहिजे. कोणी? ज्या पर्सनने ती प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे. आता टायटल ट्रान्सफर झालं, बरोबर, सेल केलं त्याच्यामुळे टायटल ट्रान्सफर झालं. तर ज्या व्यक्तीकडे त्या प्रॉपर्टीचा आता टायटल आलेलं आहे त्या व्यक्तीने नोटीस देणं गरजेचं आहे, किंवा त्याचा जो काही एजंट असतो, त्याने नोटीस देणं त्याच्यावरती बंधनकारक असतं, म्हणजे नोटीस दिलीच पाहिजे. ओके. थर्ड पॉइंट इज दॅट where property is not situated in one subdivision, such property is in such instrument is registered in within whose sub district any part of property is situated. Okay, for example, ही एक जमीन आहे. ओके, त्याचा काही भाग हा वेगळ्या सब डिव्हिजन मध्ये येतो आणि ह्याचा वेगळ्या सब डिव्हिजन मध्ये येतो. तर रजिस्टर्ड कुठे करायचं हा क्वेश्चन येतो, किंवा इकडे रजिस्टर करायचं की इकडे रजिस्टर करायचं, कारण प्रॉपर्टी ही दोन सब डिव्हिजन मध्ये येते. तर तुम्ही ही प्रॉपर्टी रजिस्टर ईदर तुम्हाला ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी तुम्ही ते रजिस्टर करू शकतात. मग इकडे कमी पोर्शन आलाय, इकडे जास्त पोर्शन आलाय, हा क्वेश्चन अराइज होत नाही हा. सो प्रॉपर्टी, इथे मी पॉइंट लिहून ठेवतो हा. If property is situated in two or more divisions, दोन किंवा जास्त डिव्हिजन मध्ये जर एखादी प्रॉपर्टी येत असेल तर काय होतं, देन प्रॉपर्टी
सो हा पॉइंट बघा आता. If property is situated in two or more divisions, then property can be registered in any sub register any then property can be registered in any sub register from which property is situated. इथे डिव्हिजन पाहिजे. कोणत्याही डिव्हिजन मध्ये तुम्ही ती प्रॉपर्टी रजिस्टर करू शकतात. फक्त त्या प्रॉपर्टीचा काही भाग हा त्या डिव्हिजन मध्ये येणं गरजेचं असतं. ओके. सो इमूवेबल प्रॉपर्टीच्या रिलेटेड आता आपली इमूवेबल प्रॉपर्टी ची जी काही डेफिनेशन आहे ती आता कंप्लीट झाली. ओके. इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये या अगोदर जे पॉइंट आहेत त्याच्यासोबत त्याच्या रिलेटेड हे देखील पॉइंट आहे की इमूवेबल प्रॉपर्टी ज्या वेळेला ट्रान्सफर होते तर त्याचं रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंट होणं गरजेचं आहे, रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. रजिस्टर्ड झालं की त्या दिवसापासून तुम्ही नोटीस देणं गरजेचं आहे. तर जो आता ज्याला आता प्रॉपर्टी मिळाली आहे, ज्याला आता त्या प्रॉपर्टीचं टायटल भेटलेलं आहे, त्या व्यक्तीने स्वतः ती नोटीस देणं गरजेचं आहे किंवा आपल्या एजंट थ्रू ती नोटीस देणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर इफ आपण नवे अजून एक पॉइंट बघितला तो म्हणजे इफ प्रॉपर्टी इज सिच्युएटेड इन टू ऑर मोर डिव्हिजन्स. एखादी प्रॉपर्टी आहे जी की टू ऑर मोर डिव्हिजन मध्ये ती प्रॉपर्टी सिच्युएटेड असेल तर तुम्ही त्याचे रजिस्ट्रेशन कुठल्याही डिव्हिजन मध्ये करू शकता. ओके. आता आपण नेक्स्ट डेफिनेशन बघूया. हे मी पुसून घेतो. ओके. सो आपण इमूवेबल प्रॉपर्टीची डेफिनेशन पाहिली. आता पुढची डेफिनेशन आहे ते म्हणजे इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट इन्क्लूड्स नॉन टेस्टामेंटरी इन्स्ट्रुमेंट. ओके. नॉन टेस्टामेंटरी इन्स्ट्रुमेंट म्हणजे सेल, गिफ्ट, एक्सचेंज. ओके. सो आता इन्स्ट्रुमेंट डज नॉट इन्क्लूड नॉन टेस्टामेंटरी इन्स्ट्रुमेंट. जे नॉन टेस्टामेंटरी इन्स्ट्रुमेंटचा त्याच्यात समावेश होतो. टेस्टामेंटरी इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे काही वंश परंपरेने एखाद्याला प्रॉपर्टी भेटते त्याचा समावेश इन्स्ट्रुमेंट मध्ये केला जात नाही. फक्त सेल, गिफ्ट हे जे आहेत त्यांचा समावेश इन्स्ट्रुमेंट मध्ये केला जातो. अटेस्टेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. एखादं इन्स्ट्रुमेंट आहे फॉर एक्झाम्पल सेल डीड, त्याचं अटेस्टेशन कसं होतं, त्याच्यासाठी काय काय कंडिशन आहेत. सो अटेस्टेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट ऑब्जेक्ट अटेस्टेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट करण्यामागे ऑब्जेक्ट काय आहे तर अवॉइड फ्रॉड और मिसरिप्रेझेंटेशन ऑफ एक्झिक्युशन ऑफ डॉक्युमेंट. इन्स्ट्रुमेंट तयार करताना जे काही फ्रॉड होतं किंवा मिसरिप्रेझेंटेशन होतं ते अवॉइड करण्याचे हेतू त्यामागे आहे. अवॉइड करावा हा त्यामागे हेतू आहे की म्हणून अटेस्टेशन केले जात आहे एखाद्या डॉक्युमेंटचं, इन्स्ट्रुमेंटचं. ओके. सो ऑब्जेक्ट आपण बघितलं टू अवॉइड फ्रॉड और मिसरिप्रेझेंटेशन. ओके. तर आता इन्स्ट्रुमेंट अटेस्टेशन करण्यासाठी काय काय लागतं. सो पहिली कंडिशन काय, देअर मस्ट बी 2 विटनेसेस. 2 विटनेस असणं गरजेचं आहे. सेल डीड करायचंय तर 2 विटनेस असणं गरजेचं आहे. सेकंड, विटनेस मस्ट बी कॉम्पिटंट. ते मेजर असले पाहिजे. कॉम्पिटंट म्हणजे कोण, मेजर, साऊंड माइंड, नॉट डिस्क्वालिफाईड बाय लॉ, जे की आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये पाहिलेलं आहे. ओके. कॉम्पिटंट असणं गरजेचं आहे, मायनर चालत नाही. ओके. विटनेस शुड बी लिटरेट म्हणजे साक्षर असला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर अटेस्टर शुड साइन इन प्रेझेन्स ऑफ एक्झिक्युटर. जिथे आपण करतोय सब रजिस्टर थोडक्यात त्याच्या समोर साइन होणं गरजेचं आहे. हा एक मुद्दा आहे. म्हणजे विटनेस हा सब रजिस्टर थोडक्यात समजा त्याच्या समोरच साइन वगैरे करणं गरजेचं आहे. आपण सेल डीड केलं तर ते आपण सब रजिस्टरला जाऊन करतो.
तर सब रजिस्ट्रारच्या इथं तो विटनेस येणं गरजेचं आहे. ओके. सो नो पर्टिक्युलर फॉर्म शॅल बी नेसेसरी. कोणताही असा पर्टिक्युलर फॉर्म नाही की अशा प्रकारे होणं गरजेचं आहे. कोणताही अशा प्रकारचा फॉर्म नाही पर्टिक्युलर. सो अटेस्टेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट मध्ये याचा समावेश होतो. काय विटनेस कॉम्पिटंट, 2 विटनेस असणं गरजेचं आहे. ते कॉम्पिटंट वगैरे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर लिटरेट साक्षर असणं गरजेचं आहे आणि साइन इन प्रेझेन्स ऑफ एक्झिबिटर. ओके. हे झालं आपलं डेफिनेशनचा क्लॉज. आता आपण या पुढे जाऊन बघणार आहोत सेक्शन 5 व्हॅलिड ट्रान्सफर. ओके. हे आता मी पुसून घेतो आणि मग आपण लगेच व्हॅलिड ट्रान्सफरचे आज एक डेफिनेशन बघूया. ओके. हे पुसतो मी. So now we will move on section 5. Section 5 काय म्हणतो, डेफिनेशन ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीची जी काही डेफिनेशन आहे ती आपल्याला सेक्शन 5 सांगते. जे की मी इथे लिहिले बघा. इट मीन्स अन ऍक्ट बाय विच लिव्हिंग पर्सन कन्वे प्रॉपर्टी इन प्रेझेन्स और इन फ्युचर टू वन और मोर लिव्हिंग पर्सन और हिमसेल्फ अँड one or more another living person. ओके. सो याच्यातले आपण मेन पॉइंट बघूया. त्या अगोदर मला एक सांगा की एखादा व्यक्ती स्वतःची प्रॉपर्टी स्वतःला ट्रान्सफर करू शकतो का? माझा हा प्रश्न आहे तुम्हाला की एक व्यक्ती स्वतःची प्रॉपर्टी स्वतःला ट्रान्सफर करू शकतो का? बघूया आपण डेफिनेशन मध्ये बसतंय का. an act, इट मीन्स an act. ओके. म्हणजे हा एक ऍक्ट आहे ट्रान्सफर. an act by which living person, मी स्वतः लिव्हिंग पर्सन आहे, कन्वे प्रॉपर्टी सेल करतोय. बघूया ट्रान्सफर. कन्वे ट्रान्सफर प्रॉपर्टी इन प्रेझेन्स और इन फ्युचर. आता माझी प्रॉपर्टी आहे, जमीन आहे समजा माझी, ती मी मला स्वतःला ट्रान्सफर करतो. बघूया डेफिनेशन मध्ये काय सांगतोय. इट मीन्स अन ऍक्ट बाय विच लिव्हिंग पर्सन, मी स्वतः, कन्वे प्रॉपर्टी ट्रान्सफर करतोय प्रॉपर्टी इन प्रेझेन्स और इन फ्युचर, इन प्रेझेन्स मध्ये. ओके. टू वन और मोर अनदर लिव्हिंग पर्सन, वन और मोर लिव्हिंग पर्सन in presence to one or more another पाहिजे. सॉरी इथे ओके. वन और मोर अनदर लिव्हिंग पर्सन और हिमसेल्फ. हा पॉइंट लक्षात ठेवा. हिमसेल्फ स्वतःला अँड वन और मोर अनदर लिव्हिंग पर्सन. स्वतःला ट्रान्सफर करू शकते ना मी. इथे आहे ना हिमसेल्फ स्वतःला. मग मी माझ्या स्वतःला प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतोय डेफिनेशन नुसार. मग जाऊ का मी सब रजिस्ट्रारला, कुणीही जायचं आणि म्हणायचं बघा सेक्शन 5 डेफिनेशन क्लॉज ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, बघा इथे हिमसेल्फ आहे, मग मी ट्रान्सफर करू शकतो प्रॉपर्टी, मला घ्या माझं सेल डीड करायला. असं होऊ शकतं का? कारण डेफिनेशन मध्ये सांगते असं माझं म्हणणं आहे. तर का होत नाही, तर आपण परत ही डेफिनेशन बघूया. म्हणजे आपल्याला कळून येईल की माणूस, एखादी व्यक्ती स्वतःला प्रॉपर्टी स्वतः का नाही ट्रान्सफर करत. बघूया परत एकदा. इट मीन्स अन ऍक्ट. ओके. एखादा ऍक्ट करून बाय विच लिव्हिंग पर्सन कन्वे प्रॉपर्टी इन प्रेझेन्स और इन फ्युचर. म्हणजे प्रेझेंट प्रॉपर्टी मध्ये देखील आपण करू शकतो किंवा फ्युचर मध्ये देखील. इन प्रेझेन्स और इन फ्युचर टू वन और मोर अनदर लिव्हिंग पर्सन, एक किंवा इतर अनेक व्यक्तींना तुम्ही प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकता. किंवा हे आलं और, किंवा काय करू शकतात हिमसेल्फ अँड, इथं अँड हा शब्द
शब्द आलाय, ऑर नाही आलाय, तर इथं अँड आलाय. हिमसेल्फ अँड वन ऑर मोर अनदर लिव्हिंग पर्सन. म्हणजे अँड या शब्दाचा अर्थ आणि ऑर म्हणजे किंवा. तर हिमसेल्फ आणि स्वतःला म्हणजे प्रॉपर्टी ट्रान्सफर तुम्ही स्वतःला करू शकता आणि त्याच्यामध्ये वन ऑर मोर अनदर लिव्हिंग पर्सन असणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतः आणि त्यासोबत अजून एक दोन व्यक्ती असाल तर तुम्ही प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकता. अँड वन ऑर मोर अनदर लिव्हिंग पर्सन. ओके. सो म्हणजे काय बघा, ए ची एक प्रॉपर्टी आहे. ओके. ए हा सेल डीड बनवला जातो. वरती आता सेल डीड आपण पाहिलंच असेल की म्हणजे वरती लिहून घेणाऱ्याचं नाव, सेलरचं, खाली बायरचं नाव असतं. ओके. तर एखादी प्रॉपर्टी स्वतःलाच ट्रान्सफर करायची असेल तर त्यासाठी काय असतं, आता ए हा सेलर आहे फॉर एक्झाम्पल वर्सेस आता बायर कोण असू शकतो, ए स्वतः, ए हिमसेल्फ. ओके. प्लस अँड प्लस सी म्हणजे हिमसेल्फ अँड वन ऑर मोर अनदर लिव्हिंग पर्सन. तुम्ही स्वतः बाहेर होऊ शकतात आणि त्याच्यासोबत अजून एक किंवा दोन ऍड असणं गरजेचं आहे, तरच प्रॉपर्टी स्वतःला ट्रान्सफर होते. ओके. म्हणजे सी प्लस डी असं देखील असू शकतो. सो प्रॉपर्टी स्वतःला हिमसेल्फ म्हणून इथं अँड हा शब्द आहे. इथं ऑर असता तर ए स्वतःची प्रॉपर्टी स्वतः ट्रान्सफर करू शकतो, पण इथं अँड आहे त्याच्यामुळे त्याच्यासोबत अजून एकाधिक किंवा दुसरी व्यक्ती असणं गरजेचं आहे, जसं की इथं सी आणि डी आहे. ओके. सो हे तुम्हाला कळालं असेल की स्वतःला प्रॉपर्टी माणूस ट्रान्सफर का नाही करत, तर त्याच्यासोबत इथं अँड शब्द दिलेला आहे आणि पुढे वन ऑर मोर अनदर लिव्हिंग पर्सन. ओके. तर हे तुम्हाला कळालंच असेल हे. सो आता या डेफिनेशन मध्ये काही चार महत्वाचे पॉइंट आहेत बघा. पहिला म्हणजे अन ऍक्ट. ऍक्ट होणं गरजेचं आहे. ओके. सेकंड वन कन्वे. कन्वे म्हणजे ट्रान्सफर होणं गरजेचं आहे. थर्ड वन इज प्रॉपर्टी. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी करायची तर प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर येतो तो म्हणजे प्रेझेन्स ऑर इन फ्युचर. प्रॉपर्टी प्रेझेन्स ऑर इन फ्युचर मध्ये ट्रान्सफर होणं गरजेचं आहे. कन्वे प्रॉपर्टी इन प्रेझेन्स ऑर इन फ्युचर. ट्रान्सफर हे प्रेझेन्स मध्ये किंवा फ्युचर मध्ये होऊ शकतं. टू वन ऑर मोर अनदर लिव्हिंग पर्सन. लिव्हिंग पर्सन. लिव्हिंग पर्सन. ओके. और हिमसेल्फ और वन और मोर अनदर लिव्हिंग पर्सन. ओके. म्हणजे कसं असतं, कधी कधी डेफिनेशन मुलांच्या लक्षात राहणं कठीण असतं. तर अशा वेळेला त्या डेफिनेशन मध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते कमीत कमी ते तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. जसं की सेक्शन 5 मध्ये हे पॉइंट अन ऍक्ट, कन्वे, प्रॉपर्टी इन प्रेझेन्स ऑर इन फ्युचर आणि लिव्हिंग पर्सन असे 5 मेन पॉइंट आहेत. ओके. हे पॉइंट आपण नंतर डिस्कस करणार आहोत. म्हणजे हे ज्या वेळेला कंप्लीट होईल आपलं, त्यानंतर पुढच्या पॉइंट मध्ये आपण प्रत्येक पॉइंट शॉर्ट मध्ये डिस्कस करणार आहोत. सो ओके, एवढं आता क्लिअर झालं. आता नेक्स्ट, द टर्म इन प्रेझेन्स ऑर इन फ्युचर इज रिलेटेड टू कन्वे अँड नॉट प्रॉपर्टी. म्हणजे प्रॉपर्टी तुम्ही प्रेझेंट ऑर इन फ्युचर असं नाही कन्सिडर करायचं. म्हणजे मी माझी भविष्यात 1 एकर जमीन घेणार आहे, ती मी तुम्हाला ट्रान्सफर करीन असं नाही करायचं. म्हणजे इन प्रेझेन्स ऑर इन फ्युचर हे फक्त प्रॉपर्टीच्या रिलेटेड होत नाही, तर ट्रान्सफर
वेगळं आणि प्रॉपर्टी वेगळी झाली, बरोबर. तुम्ही फ्युचर मध्ये एखादी प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकता. जी प्रॉपर्टी तुमच्याकडे आता आहे, एखादं घर नावावर आहे तुमच्या स्वतःच, आणि तुम्ही ती घर आहे ते तुम्ही फ्युचर मध्ये 1 वर्षांनी 2 वर्षांनी ते ट्रान्सफर करताय, तर ती व्हॅलिड, बरोबर. ट्रान्सफर व्हॅलिड आहे, पण एखादी प्रॉपर्टी तुमच्याकडे नाही आणि ती तुमच्याकडे नाहीये आणि तुम्ही म्हणताय भविष्यात ही प्रॉपर्टी मी घेईन आणि ती तुला ट्रान्सफर करेन, तर ते इल्लीगल झालं. इन प्रेझेंस और इन फ्युचर, म्हणजे हे फ्युचर जे आहे ते केवळ आणि केवळ ट्रान्सफरच्या रिलेटेड आहे, प्रॉपर्टीच्या रिलेटेड नाही. ओके. इन फ्युचर, भविष्यात ट्रान्सफर होऊ शकतं, भविष्यात एखादी प्रॉपर्टी घेईन ती ट्रान्सफर करेन, हे चुकीचे. सो इट in future this term is only related to transfer, not property. Okay, not property. Okay, next section 13 is an exception to section 5. section 13 काय सांगतो? property is transferred to unborn person. section 30 हा unborn person च्या रिलेटेड आहे. एखादी प्रॉपर्टी अनबॉर्न पर्सन, जो व्यक्ती आता अस्तित्वातच नाही, जन्मलाच नाहीये, तर अशा व्यक्तीला प्रॉपर्टी ट्रान्सफर होऊ शकते का? कारण डेफिनेशन ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्ये लिव्हिंग पर्सन असणं गरजेचं आहे. डेफिनेशन मध्ये सांगितलंय वन ऑर मोर अनदर लिव्हिंग पर्सन ऑर हिमसेल्फ अँड वन ऑर मोर अनदर लिव्हिंग पर्सन, जिवंत व्यक्ती असणं गरजेचं आहे. आणि सेक्शन 13 सांगतोय की प्रॉपर्टी इज ट्रान्सफर टू अनबॉर्न पर्सन. ओके. सो सेक्शन 5 ला सेक्शन 13 हे एक्सेप्शन आहे. सेक्शन 13 काय आहे तो आपण डिटेल ज्यावेळेला आपण सेक्शन 13 पाहणार आहोत तेव्हा आपण तो डिस्कस करणार आहे, त्यावेळेला आपण सेक्शन 5 चा त्याच्यामध्ये रेफरन्स देखील घेऊ. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की सेक्शन 13 हा एक्सेप्शन आहे सेक्शन 5 ला. ओके. हे जे आपण पॉइंट काढलेले आहेत ते आता आपण डिस्कस करूया. हे मी आता पुसून घेतो. सो आपण सेक्शन 5 डिस्कस केलेलं आहे. त्याच्यातील मेन ज्या कंडिशन आहेत ते आपण पाहत आहोत. मेन कंडिशन, अन ऍक्ट, देयर मस्ट बी अन ऍक्ट बिटवीन द पार्टीज, देयर मस्ट बी अन ऍक्ट बिटवीन पार्टीज, ट्रान्सफर बाय ऑपरेशन ऑफ लॉ इज एक्सक्लुडेड. हे की आपण पहिल्या लेक्चर पासून सांगत आहे की टीपी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट जो आहे तो फक्त आणि फक्त पार्टीज ना अप्लिकेबल आहे. ज्या पार्टीज स्वतः ट्रान्सफर करतायत, दोन व्यक्ती जी प्रॉपर्टी ट्रान्सफर करतायत त्यालाच हा ऍक्ट अप्लिकेबल आहे. कायदेशीररित्या एखादी प्रॉपर्टी जर ट्रान्सफर होत आहे बाय ऑपरेशन ऑफ लॉ, कोर्टाच्या आदेशानुसार वगैरे, त्याचा समावेश टीपी ऍक्ट मध्ये होत नाही. सो an act, there must be an act between parties. Okay. Second काय, लिव्हिंग पर्सन मस्ट बी लिव्हिंग. ओके. फॉर व्हॅलिड ट्रान्सफरर और ट्रान्सफरी बोथ मस्ट बी लिव्हिंग. जो कोणी ट्रान्सफर करत आहे आणि प्रॉपर्टी ज्याला ट्रान्सफर केली जाते ते दोन्ही लिव्हिंग पर्सन, जिवंत असणं गरजेचं आहे. ट्रान्सफरर अँड ट्रान्सफरी बोथ मस्ट बी लिव्हिंग. ओके. फक्त याला सेक्शन 13 एक्सेप्शन आहे, ते आपण सेक्शन 13 डिस्कस करताना आपण डिटेल मध्ये पाहूया. ओके. थर्ड, कन्वे. कन्वे मीन्स टू पास. कन्वेचा अर्थ ट्रान्सफर, थोडक्यात टू पास द प्रॉपर्टी. इट मे बी इन प्रेझेन्स और इन फ्युचर. तुम्ही प्रॉपर्टी ही ट्रान्सफर करत आहात तर ती ट्रान्सफर तुम्ही प्रेझेन्स मध्ये पण करू शकतात आणि फ्युचर मध्ये पण करू शकतात. ट्रान्सफर, मी प्रॉपर्टी नाही म्हणत आहे, प्रॉपर्टी ही प्रेझेन्स मध्येच असणं गरजेचं आहे तुमच्या नावावर वगैरे. ती तुम्ही फ्युचर मध्ये करू शकता, पण प्रॉपर्टी फ्युचर मध्ये एखादी प्रॉपर्टी घेईन आणि मी ट्रान्सफर करीन हे चुकीचं आहे. तुम्ही ज्या वेळेला ते इन्स्ट्रुमेंट करत आहात, आपण बघितलं ट्रान्सफर करत आहात, म्हणजे ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर ज्या वेळेस तुम्ही ते ट्रान्सफर करत आहात ते असणं गरजेचं आहे. ओके. कन्वे मीन्स टू पास. इट मे बी, प्रॉपर्टी तुम्ही पास करू शकता, ती पास
तुम्ही इन प्रेझेन्स मध्ये पण करू शकता और इन फ्युचर मध्ये वगैरे. ओके. आणि चौथा एक महत्त्वाचा पॉइंट आहे ते मी लिहितो. एक सेकंड. प्रॉपर्टी. सो सेक्शन 5 मध्ये प्रॉपर्टी मध्ये दोन्ही प्रॉपर्टी येतात. इट ऑल्सो इट इन्क्लूड्स बोथ मूवेबल और इमूवेबल प्रॉपर्टी. सो सेक्शन 5 मध्ये प्रॉपर्टीचा जो काही उल्लेख केलेला आहे त्यामध्ये मूवेबल प्रॉपर्टी और इमूवेबल प्रॉपर्टी अशा दोन्ही प्रॉपर्टीचा समावेश होतो. ओके. हे झालं सेक्शन 5 च्या कंडिशन. लिव्हिंग पर्सन ही जी काही मी सेकंड इसेन्शियल कंडिशन सांगितली आहे त्या लिव्हिंग पर्सन मध्ये एक पॉइंट राऊंड केला होता. लिव्हिंग पर्सन मध्ये कंपनी, असोसिएशन यांचा देखील समावेश होतो. ओके. लिव्हिंग पर्सन इन्क्लूड्स कंपनी, कॉर्पोरेशन, असोसिएशन और बॉडी ऑफ इनकॉर्पोरेटेड. ओके. अशा प्रकारे म्हणजे कंपनीचा देखील समावेश हा लिव्हिंग पर्सन मध्ये केला जातो. हा एक पॉइंट मला तिथं राहून गेला होता. सो टुडे वी विल डिस्कस section 3 definition clause. In that section we will discuss what is meaning of immovable property. Then instrument, what is meaning of instrument. Then we will discuss how attestation of instrument, instrument attestation कसं केलं जातं हे देखील आपण डिस्कस केलं. And now we will discuss section 5 definition of ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. एखादी प्रॉपर्टी ट्रान्सफर कशी केली जाते त्याचे आपण 4 इम्पॉर्टंट पॉइंट बघितले. परत ती डेफिनेशन आपण पाहिली. एखादा व्यक्ती स्वतःला ट्रान्सफर करू शकतो का, तर का नाही करू शकत. त्या डेफिनेशन मध्ये जरी हिमसेल्फ हा शब्द असला तरी एखादा व्यक्ती स्वतःला प्रॉपर्टी का नाही ट्रान्सफर करू शकत हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर सेक्शन 5 चे जे काही 5 इसेन्शियल कंडिशन आहेत 4 ते आपण पाहिले. जसे की ॲन ऍक्ट, लिव्हिंग पर्सन, त्याच्यानंतर आपण बघितलं प्रॉपर्टी आणि कन्वे. असे 4 इसेन्शियल कंडिशन्स आपण पाहिलेले आहेत. आज आपण इथं थांबूया. जो काही पुढचा पार्ट आहे या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये तो आपण उद्या डिस्कस करूया. आज आपण इथं थांबूया.